हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते। तर मी चालले आज शेतामध्ये काजू आणि आंबे काढण्यासाठी। तर आम्हाला इथे काजूचे झाड दिसलेलं आहे। तिथे पहिलंच कोणतरी झाडावरती बसलेलं होतं आणि मला पण एक काजू दिसला, सो मी तो काढलेला आहे काजू। आणि अजून खूप सारे मला काजू दिसले। इथे माझा हात पुरत नव्हता तरी उड्या मारून मारून मी काढत होते, पण मला काजू काढायचेच होते आज। आणि अशा प्रकारे आम्ही काजू काढत होते। तर हे बघा, एवढे सारे मी काजू गोळा केले होते। तर आम्ही चाललो घरी आणि घरी जाताना इथे आम्हाला आंब्याचं झाड दिसलं, तर मी तन्मयला म्हटलं आपण काढूयात का आंबे। तन्मय म्हटला हां, तो तर काय लगेच तयारच। तर मी हे काठी घेऊन असे आंबे काढत होते, पण मला आंबा काय पडतच नव्हता। फायनली एक पडला आंबा, तर तो मी घेतला। अशा प्रकारे आम्हाला दोनच आंबे सापडले, एक मी काढला आणि एक तन्मयने काढला होता। तर आम्ही आता हे काजू आणि आंबे घेऊन चाललोय घरी आणि घरी जाऊन मस्त आता आम्ही खाणार आहे। तर फायनली आम्ही आलेलो आहोत घरी आणि काजूची अशी बी काढली आहे मी आणि काजू असं कट केलेला आहे। तर काजू कट करून त्याला छानपैकी असं मीठ लावून मी खाणार आहे। मला खूप आवडतो काजू। तुम्ही कधी खाल्लाय का? आणि खाल्ला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतो की नाही आवडतो। वाव, यमी यमी, मला काजू खूप जास्त आवडतात, म्हणून मी आज फक्त काजू खाण्यासाठी गेले शेतामध्ये आणि हा काजू तुमच्यासाठी। तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतो की नाही आवडत काजू खायला। त्यानंतर आम्ही हा आंबा कट केला। मला असं वाटलं की हा आंबा कच्चा असेल, पण नाही, हा थोडासा कच्चा पक्का होता, थोडासा पिकला होता। ह्याला पण मीठ लावून आम्ही खाल्लेला आहे। मला वाटलं थोडासा आंबट असेल, पण नाही, हा थोडासा छान होता, म्हणजे आंबट पण होता आणि गोड पण होता, त्यामुळे ह्याची पण टेस्ट खूप छान, ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागत होतं, आंबट आणि गोड। त्यानंतर आमचं ठरलं होतं की आज आपण फणसाची भाजी करूया, म्हणून आम्ही हा फणसाचे गरे सगळे काढले होते आणि आज संध्याकाळी आम्ही ह्या फणसाची भाजी करणार आहोत। तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि खूप जास्त सपोर्ट करा। थँक्यू, बाय बाय।